शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आंदोलक आणि विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तातडीने मागे घेण्याची मागणी करत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे। आंदोलनाबाबत झालेल्या चर्चेत आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा मुद्दा होता, मात्र प्रत्यक्षात विद्यार्थी आणि युवकांवर अजूनही गुन्हे दाखल होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। पेपरफुटी प्रकरणावर बोलताना केंद्रात जसं घडत आहे तसं राज्यातही सुरू आहे। पेपरफुटीच्या घटनांची जबाबदारी सरकार स्वीकारत नसल्याचं राऊत म्हणालेत। जंतर मंतर आंदोलनाला मदत करणाऱ्यांचीही चौकशी होत असल्याचा दावा करत त्यांनी सरकारवर आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केलाय असा आरोप केलाय। याशिवाय शरद पवार कधीही एनडीए मध्ये किंवा भाजपसोबत जाणार नाही असा दावा करत पंतप्रधानांची भेट घेणं ही लोकशाही प्रक्रियेचा भाग असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। विरोधी पक्षांच्या आगामी बैठकीत पुढील राजकीय रणनीती ठरणार असल्याचंही राऊत यांनी सांगितलंय। जिस बात पर सहमति हो गई उसमें महत्वपूर्ण मुद्दा था, जो आंदोलन करते हैं, जो आंदोलन करने वाले बच्चे हैं, पूरे देश भर में उनके ऊपर के सभी एफआईआर पीछे लिए जाए। लेकिन चाहे उत्तर प्रदेश हो, चाहे बिहार हो, चाहे दिल्ली हो, ये सभी बच्चों के ऊपर नए नए सेक्शन लगाकर उनका पूरा करियर बर्बाद करने की कोशिश ये सरकार कर रही है। मैंने कल देखा है कि छात्र आंदोलन की नेता नेहा बोरा वो कल पटना में थी। इसी कारण कि वहाँ के जो स्टूडेंट हैं उनके ऊपर एफआईआर लॉन्च हुए हैं, उनके ऊपर बहुत से आपराधिक मामले दर्ज हैं, दिल्ली में हुए हैं, लखनऊ में हुए। ये ठीक नहीं है। आपके पार्टी में सब गुनहगार लोग आते हैं, बलात्कारी आते हैं, ईडी के मामले वाले आते हैं, सीबीआई वाले आते हैं, जिनके ऊपर बड़े बड़े अपराध हैं, देश को लूटने के अपराध है जिसके नाम पर, वो सभी को आप अपने वॉशिंग मशीन में डालकर सफेद करके अपने पार्टी में लेते हैं, पवित्र करते हैं। लेकिन ये जो बच्चे हैं, बच्चे के बारे में आपकी राय अलग दिखती है। अब तो आपने कोई जंतर मंतर पर कौन किसको खाना खिला रहा था, कौन पानी बांट रहा था, कौन जूस बांट रहा था, आप उसके भी इन्वेस्टिगेशन कर रहे हो। ये क्या चल रहा है सरकार? आंदोलन में इस प्रकार की अच्छे काम करने वाले लोग भी आते हैं, पीछे से काम करते हैं। कोई पानी का सप्लाई करता है, कोई भोजन देता है, कोई सैंडविच देता है, कोई और क्या देता है, कोई मेडिसिन देता है। अब आपने उनकी भी जांच शुरू की। इतना डर है आपको? अगर जांच करनी है कि ये पैसा कहाँ से आ रहा था, ये पैसा जो है, जो लोग खाना पीना दे रहे थे, वो कहाँ से आ रहा था, उनकी जांच चल रही है। अरे भाई, सबसे पहले आप अपने पार्लियामेंट में, आपके पार्टी में जिन लोगों को लिया है 50-50 करोड़ देकर, वो पैसा कहाँ से आया है उनकी जांच करो। बाद में पीएम केयर फंड में इतना पैसा कहाँ से आया है उसकी जांच करो। भारतीय जनता पार्टी के इलेक्शन फंड में हजारों करोड़ कहाँ से आते हैं उसकी जांच करो। ये 2-4-5 लाख 10 लाख उनकी आप जांच कर रहे हो। किसने खाना दिया, किसने बिरयानी दिया, किसने पुलाव दिया, किसने सैंडविच दिया, किसने मेडिसिन दिया, ये जांच सरकार कर रही। मूर्ख लोग है ये सब। तर एनडीए मध्ये खतखत आहे का? कारण ज्या पद्धतीने या प्रकरणामध्ये पीएमचे अध्यक्ष इतर पक्ष किंवा एनसीपी अजित पवार यांनी स्टँड घेताना पाडण्यात मिळाले, त्यातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा येते 21 तारखेला संबोधित केलं तर आज पुन्हा संबोधित करणार। बाबा, माझ्या माहितीप्रमाणे या आंदोलनातून तात्काळ मार्ग काढावा अशा प्रकारचा दबाव चंद्रबाबू नायडू यांचा होता। बाकी सगळे गुलाम आहेत। ते एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवारचा पक्ष असेल किंवा अजून काय असेल, यांच्यामध्ये काय दम नाही, हे सगळे गुलाम आहेत। पण माझ्या माहितीप्रमाणे चंद्रबाबू नायडू यांच्याकडून सरकारला एक स्ट्रॉंग निरोप गेला की जर हे प्रकरण थांबलं नाही
तर आमच्या राज्यात सुद्धा आमच्यावर दबाव आहे या सगळ्या गोष्टीचा, आणि आम्ही सरकारमध्ये आहोत, तुम्हाला पाठिंबा देतो, त्याची किंमत आम्ही मोजणार नाही, अशा प्रकारचा एक स्ट्रॉंग मेसेज ज्याला म्हणतो तो सरकारकडे गेला. आज पुन्हा तुमची विरोधी पक्षांची काही बैठक आहे का, त्याच्यामध्ये काय डिसिजन होणार आहे? नाही तर काल तर असं आहे की आमची एकच मागणी आहे आणि ती अत्यंत साधी आणि सोपी आहे. आम्ही काय कॉक्रोच जनता पार्टी नाही आहोत. त्यांनी एक आंदोलन केलं, त्याला यश मिळालं. आम्ही एवढंच म्हणतो की त्या विद्यार्थ्यांवरती जो लाठीमार झाला, खिळे लावलेल्या काठ्यांनी मारहाण केली, शेकडो मुलींचा विनयभंग झाला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, अनेकांना जखमी केलं, याची जबाबदारी कोण घेणार? हा आदेश कोणी दिला? या संदर्भात या देशाच्या गृहमंत्र्यांनी संसदेमध्ये येऊन निवेदन करावं. बाकी सगळ्या गोष्टीवर ते निवेदन करतात. 370 कलमाची जबाबदारी घेतात. आता वंदे मातरमची घेणार आहेत, घेतात ना, पक्ष फोडण्याच्या जबाबदाऱ्या घेतात. मग या दिल्लीमध्ये जंतर मंतरला केलेल्या लाठीमाराची जबाबदारी कोणी घ्यावी, या संदर्भात त्यांचं निवेदन गृहमंत्र्यांचं हे यायला पाहिजे. आणि झाल्या प्रकाराबद्दल प्रधानमंत्र्यांनी देशाची माफी मागायला पाहिजे. फार सोप्या मागण्या आहेत. अहंकार कसला आहे तुम्हाला? सर, नीट पेपर फुटी प्रकरणावर तेवढा सगळा आंदोलन जंतर मंतरवर पाहायला मिळालं. राज्यात देखील अनेक पेपर सध्या फुटताना पाहायला मिळतात. नाही, असं आहे की आज परत काही मी पाहिलं की पेपर फुटलेले आहेत, पण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मान्यच करणार नाहीत पेपर फुटले म्हणून. कारण पेपर फुटीतले सगळे लाभार्थी हे त्यांच्या पक्षाचे असतात. पेपर फोडणारे, नीटचे पेपर फोडणारे कोण आहेत? हे सगळे भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत. सगळे अजूनही ते त्याच नेटवर्कमध्ये काम करतात, जरी जेलमध्ये असले तरी. लाभार्थीही तेच आहेत, पेपर फोडणारेही तेच आहेत. मुख्यमंत्र्यांनी केव्हा तरी मान्य करावं, होय पेपर फुटले. तर 40% पडलेल्या लोकांना सीईटी मध्ये तब्बल 99% सीईटी मध्ये महाराष्ट्र हे कधी काळी शिक्षणाच्या बाबतीमध्ये देशातलं एक सर्वोच्च राज्य होतं, प्रतिष्ठित राज्य होतं. आज महाराष्ट्राचा नंबर सगळ्यात खाली गेलाय आणि त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस आहे. सर, अगोदर नोटा बदलल्या गेल्या होत्या, व्हिडिओ जारी केला होता तो फेसबुकने आणि मेटाने काही काळजी बंद केला. काय नरेंद्र मोदी यांनी जो व्हिडिओ जारी केला होता इंस्टाग्रामचा, तो बंद केला होता. मग आता काय करणार मी त्याला? हे जे जंतर मंतरची आमची मुलं आहेत, त्यांनी त्यांच्या भाषणावर जी काय हस्तजत्रा सुरू केली, आणि आमचे हे म्हणतायत मुख्यमंत्री की किती लोकांनी पाहिला, लाखो लोकांनी पाहिला, कोट्यावधी लोकांनी पाहिला, एका तासामध्ये एवढ्या मिलियन लोकांनी. अरे त्या मिलियन लोकांनी त्यांना शिव्या घातल्या. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जंतर मंतर मधल्या डिजिटल मास्टर जी मुलं आहेत त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतलं पाहिजे. IT सेल कडून शिकून चालणार नाही. IT सेल आता पुरातन काळात गेला. आता खरी डिजिटल इंडिया जी देशाने पाहिली ती जंतर मंतरवरून 35 दिवस पाहिली. IT सेलला टाळं लावायला लागलं. शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष सध्या संभ्रमावस्थेत आहे का? तुमचा महाविकास आघाडीमध्ये इंडिया आलाय असं का वाटतं आपल्याला? आणि हा प्रश्न तुम्ही मला का विचारताय? कारण इंडिया आघाडीमध्ये एनडीए मध्ये जाण्यासाठी जे वातावरण पूर्वी होतं ते सध्या राहिलं नाही, असं इंडियातल्या अनेक घटक पक्षांना सध्या ते चिंतेत आहे. बघा, शरद पवार, माननीय शरद पवार आणि सुप्रियाताई सुळे हे ज्या पक्षाचं नेतृत्व करतायत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ओरिजिनल, डुप्लिकेट नाही. म्हणजे अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस नाही. हा पक्ष मी खात्रीनं सांगतो कधीही जातीयवादी आणि राष्ट्रविघातक अशा पक्षाबरोबर जाणार नाही. म्हणजे भाजप बरोबर जी विचारधारा मी पवार साहेबांच्या अनेक वर्ष आम्ही अनुभवतोय, पाहतोय, त्या विचारधारेमध्ये नरेंद्र मोदींचा पक्ष बसत नाही. राजीनामा दिला, पण आज त्यानंतर एनडीएची बैठक होत आहे आणि त्याला एनडीएची बैठक होते. रवींद्र प्रधान राजीनामा दिला, काल देखील पाहिलं की त्यांचं स्वागत केलं. आज मंगलगिरी नावाने बैठक होते एनडीएची. नाही, असं आहे की प्रत्येक अपवित्र गोष्टीला त्यांना मंगलमय गोष्टी करायच्या असतात. धर्मेंद्र प्रधानने का हुतात्मा आहेत का? त्यांनी का बलिदान दिलंय का?
मुलांनी त्यांचा राजीनामा घेतला, भ्रष्टाचार झाला म्हणून, नीट परीक्षेमध्ये घोटाळे झाले म्हणून. पण भ्रष्टाचारांचं अवडंबर माजवणं हा भारतीय जनता पक्षाचा जुना धंदा आहे. मग इतर पक्षातले भ्रष्टाचारी असोत, आपल्या पक्षातले बलात्कारी असोत, त्या सगळ्यांना पालखीत बसून त्यांची मिरवणूक काढायची संतांसारखी, ही भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे. त्याच्यामध्ये आता त्यांना नवीन संत धर्मेंद्र प्रधान मिळाले. आता काही दिवस त्यांचे टाळ चिपळ्या वाजवतील. बोलिये. तर रिझर्व्ह बँकेने आता पॉलिमरच्या नोटा आणण्याचा निर्णय घेतला. याच्या अगोदर कागदाच्या नोटा होत्या आणि काय मोदींच्या मनामध्ये काय येईल सांगता येत नाही. त्याने कुठेतरी जाऊन इटलीमध्ये त्या नोटा पाहिल्या असतील. इटलीमध्ये जाऊन त्यांनी त्या प्लॅस्टिकच्या नोटा वगैरे पाहिल्या असतील. ते बाहेर गेले का त्यांना असं वाटतं काहीतरी आपल्याकडे, पण दुसरं काम काय. इटलीच का इटलीचंच नाव का? नाही, त्यांना हल्ली इटलीचं फार आकर्षण आहे. त्यांना इटलीचं आकर्षण आहे, त्यांना ट्रम्पचं आकर्षण आहे. तिथे काहीतरी नवीन गोष्ट बघतात ते अशी, जी तिथे आता काही दिवसांनी बाद होणार आहे, ती ते घेऊन येतात. तर पण हे सगळ्या तुमच्या उद्या आलाय शरद पवारांकडे तुम्ही बोलताय की ते खरं तर एनडीए मध्ये जाणार नाही, जातीवादी पक्षांकडे जाणार नाही, परंतु त्यांची भूमिका संभ्रमावस्थेत पाहायला मिळते का? कारण की सातत्यानं त्या भेटीगाठी करतात. अमित शहा असतील, मोदी असतील, त्यानंतर प्रफुल्ल पटेल जनता पार्टीला भेटले, नंतर मोदींना जाऊन भेटले. अहो, देशाचे प्रधानमंत्री आहेत ते, अजून त्यांनी राजीनामा दिलाय का? जोपर्यंत ते देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि प्रधानमंत्र्याकडे जोपर्यंत देशाचे शेतकरी, विद्यार्थी, महिला, बेरोजगार यांच्या संदर्भात निर्णय घ्यायचे अधिकार आहेत, तोपर्यंत राजकारणी त्यांना भेटणारच, अमित शहाना भेटणारच. जेव्हा सरकार अडचणीत असतं तेव्हा पवार साहेब जाऊन भेटतात असं दिसतं. नाही, त्यांच्या बघा, कोणी कोणाला भेटलं तरी मोदी आणि शहा काय 2029ला राहत नाही, हे पवार साहेबांनाही माहिती. मोदी तो गयो. एंटी पेपर लीक बिल पे आज चर्चा, एंटी पेपर बिल पर आज चर्चा होगी नहीं होगी मैं नहीं बता सकता हूँ. बिल तो पेश किया है. सबसे पहले तो धर्मेंद्र प्रधान का जिस तरह से स्वागत किया है, ये बंद करो. कल स्वागत किया, आज स्वागत किया. आप किसका स्वागत कर रहे हो? क्या वो हुतात्मा है? क्या देश के लिए बलिदान किया है? आप बताइए. थोड़ी तो आपको लज्जा चाहिए. जिस व्यक्ति को नीट पेपर घोटाले के लिए इस्तीफा देना पड़ा, उसका आप स्वागत करते हो बीजेपी. लेकिन आपकी ये परंपरा है, आपके पास जो वॉशिंग मशीन है उसमें बाहर के लोग भी आप डालते हो और आपके पार्टी के लोग भी डाल रहे हो. देखिए, पेपर लीक पर अगर चर्चा होती है, लेकिन ये जो कानून नया आ रहा है उससे क्या फायदा है? 1 साल की सजा 10 साल कर दो, 1 करोड़ का जुर्माना 10 करोड़ कर दिया. और नई बात क्या है उसमें? रैकेट तो चलता है ना, उनके पार्टी में रैकेट चल रहा है पेपर लीक का. सभी लाभार्थी उनके पार्टी के हैं और पेपर लीक करने वाले महाराष्ट्र के जो लोग पकड़े हैं 10, वो सभी उनके पार्टी से संबंधित लोग, और ये काम करते रहेंगे क्योंकि सभी शैक्षणिक संस्थानों के ऊपर, चाहे यूनिवर्सिटी हो चाहे और कुछ हो, सभी के ऊपर बीजेपी के लोगों ने कब्जा कर लिया. कर लीजिए आप. कभी एक जमाने में आप स्टूडेंट मूवमेंट का काम किया है धर्मेंद्र जी ने, उनका और हमारा कोई पर्सनल झगड़ा नहीं है. बच्चों ने आंदोलन किया, आपको इस्तीफा देना पड़ा. आप स्ट्रीट फाइटर हो तो बच्चों के साथ लड़ाई करिए जंतर मंतर जाकर. चलिए, थैंक यू.